नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक शुभेच्छा देण्याचा प्रवेश करतो आणि ते प्रवेशासाठी आपण नशिबाला आहोत। रवींद्र चव्हाण साहेब आपले पालकमंत्री होते आणि आता कार्याध्यक्षांनी लवकरच प्रदेशाध्यक्ष होणार आहे। त्यांच्यासाठी सर्वांनी ताली वाजवून स्वागत करा। सर्व आज जे सर्व पक्षातून जे प्रवेश देणार आहे त्याच्यासाठी मंचावर उपस्थित आपले आमदार हरिचंद्र भोये साहेब, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते बाकी सर, त्याच्यानंतर आमचे प्रभारी राणी द्विवेदी मॅडम असतील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा चटले मॅडम, त्याच्यानंतर आपले पाटील साहेब, कृषी सभापती संदीप पावडेजी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकजी गोरे आणि सर्व मंडळ अध्यक्ष माझ्यासोबत सर्व आघाडीचे प्रमुख आणि इथे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ता आणि आता जे नवीन प्रवेश घेणार आहेत त्यांच्याही मी त्यांचं स्वागत करतो परिवारामध्ये। आज साहेब 3 महिन्यापासून आपला प्रवेश थांबलेला, फक्त तुमची तारीखची वाट बघत होते सर्व लोक, खरं आहे का नाही? 3 महिन्यापासून फक्त ही तारीख आज ही तारीख जी आपल्याला भेटली आढावा बैठकमध्ये, काही प्रवेश कार्यक्रम पण होत आहे। त्याच्यासाठी साहेबच्या मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि ते आज उभाटावरून आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटातून त्याच्यानंतर जिजाऊ संघटनातून हे सर्व जे प्रवेश घेतात त्याच्यामध्ये बोईसरचे आपले संजयभाई पाटील त्यांनी त्यांच्या ग्रुप आणि त्यांच्या लोकांचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासोबत ते प्रवेश घेणार आहेत। त्याच्यानंतर सचिन पाटील जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आहेत उभाटाचे, त्यांच्यासोबत त्यांचा ग्रुप आणि ते लोकांसोबत प्रवेश घेणार आहेत। त्याच्यानंतर जिजाऊ संघटनाचे डॉक्टर गिरीश, त्याच्यानंतर शशी, हे सर्व जिजाऊचे ग्रुपचे लोक प्रवेश घेतात साहेब। हे डायरेक्ट प्रवेश घेतात साहेब, स्वतः त्यांच्या मागे पोलीस नाही, हे त्यांनी ठरवलेलं 3 महिन्यापासून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये येतात आणि म्हणून घेतात। उद्या काही लोक सांगतील वरती जाऊन हे आम्ही पाठवलं साहेब, पाठवलेलं स्वतः आलेले आणि हे प्रवेश घेताना हे सर्वांना तुम्ही जे विश्वास दाखवला चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये, जे चव्हाण साहेबांनी 5 वर्षामध्ये जे जिल्ह्यामध्ये काम केलं, खरोखर तुम्हाला मनापासून मी तुमचं स्वागत करतोय। कारण तुम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांनी जे आम्ही अनुभव घेतलाय चव्हाण साहेबांचा, हे जिल्ह्यामध्ये जे नेतृत्व आम्हाला भेटलं, आज प्रदेश अध्यक्ष म्हणून ते होणार आहे त्या महिन्यामध्ये, आपण नशिबाला आहोत की आपल्या जिल्ह्यामध्ये जे साहेब होते त्या प्रदेश अध्यक्ष होणार आहेत। आपल्याला वशिलाची बोलायची गरज पडणार नाही, डायरेक्ट 1-to-1 रिलेशन आहेत आपले। आणि इथे जे घेणारे प्रवेश आहेत सर्वांचे अनुभव आहेत। एवढ्या वर्षाला संजयभाई पाटील असतील, त्याच्यानंतर सचिन पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर मिलिंद वडेजी असतील, त्याच्यानंतर आपले जिल्ह्याचे गिरीशजी असतील, शशीजी असतील, त्याच्यानंतर उपाटाचे सफाराचे कार्यकर्ते प्रवेश घेतात, डहाणूच्या उपाटाचं विदूर पाटील, त्याच्यानंतर सालवडचे सरपंच संजय पाटील, त्याच्यानंतर आपल्या डहाणूचे उपाटाचे नागरे, हे सर्व मोठा ग्रुप डहाणूमधून प्रवेश करतोय। डहाणू विधानसभा, विक्रमगड विधानसभा, विधानसभा, आनंद सोमन, पुन्हा पिंपले पाम सरपंच, सुमित पिंपले युवा, आणि हे सर्व फार मोठी संख्येमध्ये सर प्रवेश होत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे, त्याच्यानंतर बँक आणि नगरपालिका, आणि हे एप्रिल-मे मध्येच होणार आहे। तर साहेब तुम्हाला हे प्रवेश नंतर मी तुम्हाला हे यांच्या वतीने सांगू शकतो का 35 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून येते आणि पंचायत समिती, त्याच्यानंतर नगरपालिका, पालघर असो, डहाणू असो, जव्हार असो। पण माझी विनंती एवढीच नाही साहेब का युती होऊ देऊ नका जिल्ह्यामध्ये, आम्हाला आपल्या पद्धतीने लढू द्या, हे सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे त्या मुलाची। मग आणि संजयभाई बरोबर युती नाही करणार, तर आपण आपल्या ताकदीवर सर्वांनी लढणार आणि भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे 100% हे कार्यकर्ता बसून राहणार। कारण जेव्हा लोकसभामध्ये कार्यकर्त्याच्या जीवावर लोकसभा आपण निवडून आलो सावरा साहेबला, त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 3 आमदार आले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता बलावर, तर हेच कार्यकर्ता जिल्हा परिषदची बिल्डिंग 10 वर्ष आपल्या ताब्यात ठेवणार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, आणि पंचायत समिती सभापती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे बसतील साहेब, त्याच्यानंतर नगरपालिका सर्व आपल्या पक्षाचे बसतील। चव्हाण साहेब आमची विनंती एवढीच आहे कार्यकर्त्यांची, त्या युती करू नका, फक्त सिंगल हँडेड लढायला द्या आम्हाला। आणि सर्वांनी प्रवेश घेतला पक्षामध्ये, तुमचं मनापासून स्वागत करतो आणि परिवारमध्ये आलेले आहेत तुम्हाला, आणि आमच्या सदस्याचा बेल सुरू आहे।
आणि आता तुम्ही सर्व जेवढे लोक आले 1,500 लोक ते सर्वांनी जाताना सदस्यता अभियान ऑनलाईन करून दिला. मोबाईल आहे ना सर्वांकडे. हा तर जाताना सुशील आणि आपल्या 10 लोकांना बसून सर्व सदस्यता अभियान संजयजी सर्व तुम्ही लोकांनी सर्वांनी आज सदस्यता अभियान जेवढे आले असतील ते विधानसभा वाईज हे टाका आणि अभियानमध्ये तुम्ही पण सहभाग व्हा आणि जास्तीत जास्त नोंदणी वाढवण्याचं काम चव्हाण साहेब खास आपली नोंदणीचा आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. तर ही आढावा बैठक झाल्यानंतर आपली प्रवेश होतोय आणि इथे जे प्रवेश घेणार आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो 10 दिवस आहेत सभासद नोंदणीचा 10 दिवस आहेत आपल्याकडे आणि सदस्यता अभियान फार जोरात चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर माझी विनंती सर्वांना हेच राहणार जे प्रवेश घेतात तुम्ही पण व्हा आणि 10 दिवस तुम्ही घराच्या बाहेर निघून सर्वांच्या घरी पोहोचा आणि जास्तीत जास्त सदस्यता अभियान करा हीच विनंती करतो. इथे आमचं जय हिंद जय महाराष्ट्र.